महाराष्ट्र पोलीस भरतीत वारंवार विचारलेले GK-GS प्रश्न. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आहेत. पोलीस हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस हा विषय संविधानाच्या राज्य सूचीमध्ये येतो. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई कुलाबा येथे आहे. निर्भया पथक कशासाठी स्थापन करण्यात आले आहे? निर्भया पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. गुप्तचर विभाग IB कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? गुप्तचर विभाग IB गृह मंत्रालयाअंतर्गत येतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो चे मुख्यालय कोठे आहे? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सायबर सुरक्षित महाराष्ट्र उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? सायबर सुरक्षित महाराष्ट्र उपक्रम 2016 साली सुरू झाला. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण केंद्र कुठे दिले जाते? पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे दिले जाते. SRPFचा पूर्ण अर्थ काय? SRPFचा पूर्ण अर्थ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स होय. महाराष्ट्रातील पहिली पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिली पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहराला ओळखले जाते. आशियातील पहिले हरित धान्य कोठार कोठे आहे? आशियातील पहिले हरित धान्य कोठार हडपसर पुणे येथे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. महाराष्ट्रातील विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील चिखलदरा या ठिकाणाला ओळखले जाते. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे? भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? दूधसागर धबधबा गोवा या राज्यात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लेण्या आहेत? महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सर्वाधिक लेण्या आहेत. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उजनी धरण भीमा नदीवर बांधले आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर काश्मीर येथील होय. मराठी भाषेत शिवाजी कोणास म्हणतात? मराठी भाषेत शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. पुणे करार कोणत्या 2 नेत्यामध्ये झाला होता? पुणे करार महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या 2 नेत्यामध्ये झाला होता. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या शहरात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कधी सुरू केले? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र 3 एप्रिल 1927 साली सुरू केले. विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली? विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली. 1857च्या उठावात सातारा येथून कोणी नेतृत्व केले? 1857च्या उठावात सातारा येथून रंगो बापूजी गुप्ते यांनी नेतृत्व केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळ नाव काय होते? क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळ नाव नाना रामचंद्र पिसाळ हे होते. सार्वजनिक काका म्हणून कोणास ओळखले जाते? सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. मूकनायक या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? मूकनायक या साप्ताहिकाचे संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे?
भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात. पंचायत राज स्वीकारणे महाराष्ट्र कितवे राज्य आहे? पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. तर पहिले राज्य राजस्थान हे आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचाला राजीनामा कोणाकडे सोपवावा लागतो? ग्रामपंचायतीच्या सरपंचाला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे सोपवावा लागतो. भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त V.S. रमादेवी ह्या होत्या. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर किती असावे? संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर 6 महिने इतके असावे. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. भारतीय संविधानाचे कलम 44 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचे कलम 44 समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करतात. पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? पंचायत राज दिन 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. शरीरातील रक्ताचे अभिसरण कोणी शोधून काढले? शरीरातील रक्ताचे अभिसरण विल्यम हार्वे यांनी शोधून काढले. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील स्वादुपिंड या अवयवातून स्रवते. हसवणारा वायू म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते? हसविणारा वायू लाफिंग गॅस म्हणून नायट्रस ऑक्साईड या वायूला ओळखले जाते. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन नावाच्या धातूची तार वापरली जाते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? स्कर्वी हा रोग जीवनसत्व क च्या अभावामुळे होतो. रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? रक्ताचा दाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर हे साधन वापरतात. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. विद्युत धारेचे एकक काय आहे? विद्युत धारेचे एकक अँपिअर हे आहे. सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीराला जीवनसत्व ड मिळते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. भारताचे आर्थिक वर्ष कधी सुरू होते? भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होते. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. GST कर भारतात कधी लागू झाला? GST कर भारतामध्ये 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर होय. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न होय. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कोणत्या देशात झाली? ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात ग्रीस या देशामध्ये झाली. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु होय. भारताची पहिली अणुचाचणी पोखरण येथे कधी करण्यात आली? भारताची पहिली अणुचाचणी पोखरण येथे 1974 साली करण्यात आली. फेसबुकचा संस्थापक कोण आहे? फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. कुसुमाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे वि.वा. शिरवाडकर या कवीचे टोपण नाव आहे. शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण होय.
विशाखा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी लिहिला. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार आहेत? प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर हे आहेत. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहेत. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची किती आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची 1646 मीटर इतकी आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण टिहरी उत्तराखंड या राज्यातील होय. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे? आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर लोणी येथे आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक इन्सुलिन होय. द विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द विंग्स ऑफ फायर हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती होय. मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या देशाद्वारे दिला जातो? मॅग्सेसे पुरस्कार फिलिपिन्स या देशाद्वारे दिला जातो. महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला शिवनेरी होय. संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर होय. भारताची पहिली महिला IPS कोण? भारताची पहिली महिला IPS किरण बेदी होय. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी होय. मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्याविरुद्ध लढण्यासाठी कोणते विशेष दल कार्यरत आहे? गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्याविरुद्ध लढण्यासाठी C60 नावाचे विशेष दल कार्यरत आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता? महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस 2 जानेवारी होय. पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ पद कोणते? पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ पद पोलीस महासंचालक म्हणजे DGP होय. जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख पोलीस अधीक्षक SP साहेब हे असतात. महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज गडद निळ्या रंगाचा आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा अर्थ काय? सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा अर्थ सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचा नाश. भारतातील पहिली महिला पोलीस महासंचालक कोण होती? भारतातील पहिली महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य ह्या होत्या. महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक कोण? महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या होत्या. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. महात्मा गांधीजींच्या राजकीय गुरुचे नाव काय होते? महात्मा गांधीजींच्या राजकीय गुरुचे नाव गोपाळ कृष्ण गोखले हे होते.
विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कधी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी केला. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा ही संस्था कोठे स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा ही संस्था नाशिक येथे स्थापन केली. डॉन वृत्तपत्र कोणी सुरू केले? डॉन हे वृत्तपत्र मोहम्मद अली जिन्ना यांनी सुरू केले होते. चले जाव चळवळीच्या काळात भूमिगत रेडिओ केंद्र कोणी चालवले? चले जाव चळवळीच्या काळात भूमिगत रेडिओ केंद्र उषा मेहता यांनी चालवले. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांनी केली. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक जिल्ह्यातील होय. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण भारताची गंगा गोदावरी या नदीला म्हणतात. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर होय. भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला कधी हलवण्यात आली? भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला 1911 साली हलवण्यात आली. कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी वैनगंगा नदी होय. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला दुसऱ्या पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर येथे आहे. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम मुलताई मध्य प्रदेश येथे होतो. राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देते? राष्ट्रपतींना पदाची शपथ सरन्यायाधीश देतात. संविधानातील कलम 51A कशाशी संबंधित आहे? संविधानातील कलम 51A मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती गवा माळवणकर हे होते. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक हे असतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय त्यांच्या वयाच्या 62 वर्ष ही असते. शून्य प्रहराची वेळ कोणती असते? 0 आवरची वेळ दुपारी 12 ते 1 ही असते. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव गट विकास अधिकारी म्हणजेच BDO असतो. भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले? भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. मानवी शरीरात एकूण किती जोड्या गुणसूत्राच्या असतात? मानवी शरीरात एकूण 23 जोड्या गुणसूत्राच्या असतात. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर नावाचे उपकरण वापरतात. गोबर गॅसमधील मुख्य घटक कोणता असतो? गोबर गॅसमधील मिथेन हा मुख्य घटक असतो. रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या अवयवात होते? रक्ताचे शुद्धीकरण वृक्क किडनी या अवयवात होते. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? रात आंधळेपणा जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो. पाण्याची जास्तीत जास्त घनता किती तापमानाला असते? पाण्याची जास्तीत जास्त घनता 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाला असते. आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? आवाजाची तीव्रता डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला.
शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक इन्सुलिन होय. हाडाच्या बळकटीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडाच्या बळकटीसाठी जीवनसत्व ड आवश्यक असते. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणत्या भाषेत आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य संस्कृत या भाषेत आहे. पोलीस दलातील नायक या पदासाठी खांद्यावर किती फिती असतात? पोलीस दलातील नायक या पदासाठी खांद्यावर 2 फिती असतात. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. पोलीस विभागातील कॉन्स्टेबल हे पद कोणत्या वर्गात येते? पोलीस विभागातील कॉन्स्टेबल हे पद वर्ग 4 मध्ये येते. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे येथे आहे. गुन्हे अन्वेषण विभाग CIDचे मुख्यालय कोठे आहे? गुन्हे अन्वेषण विभाग CIDचे मुख्यालय पुणे येथे आहे. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पोलीस उपनिरीक्षक PSI हे पद कोणत्या श्रेणीत येते? पोलीस उपनिरीक्षक PSI हे पद राजबत्रीत गट ब मध्ये येते. होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली? होमगार्ड दलाची स्थापना 1946 साली झाली. SRPFच्या प्रमुखाला काय म्हणतात? SRPFच्या प्रमुखाला समादेशक कमांडंट असे म्हणतात. जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे कवी कोण? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे कवी मोहम्मद इक्बाल हे होय. भारताची पहिली अंतराळवीर महिला कोण? भारताची पहिली अंतराळवीर महिला कल्पना चावला होय. राम मंदिर अयोध्या कोणत्या नदीच्या काठी आहे? राम मंदिर अयोध्या सरयू या नदीच्या काठी आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन पश्चिम बंगाल या राज्यातील होय. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड दूध उत्पादनाशी संबंधित आहे. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश रशिया होय. गगनयान ही भारताची कोणती मोहीम आहे? गगनयान ही भारताची मानवी अंतराळ मोहीम आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट या क्षेत्रासाठी दिला जातो. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत होय. वाक्प्रचार ओळखा. कपाळाला हात लावणे, हताश होणे, दुर्दैव ओढवणे. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? नटसम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर होय. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला. यांच्या या ययाती या कादंबरीसाठी मिळाला. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. पाणिनी हे टोपण नाव कोणाचे आहे? पाणिनी हे टोपण नाव दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे आहे. पानिपत या कादंबरीचे लेखक कोण? पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील होय. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली होय. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर होय. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होय. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा होय.
सायबर गुन्ह्यासाठी कोणता कायदा लागू होतो? सायबर गुन्ह्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 किंवा IT म्हणजेच याच कायद्याला IT ॲक्ट 2000 असेही म्हणतात. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. भीमाशंकर अभयारण्यात कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर अभयारण्य शेकरू मोठी साठी प्रसिद्ध आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी होय. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू होय. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होय. पांढरे सोने कशाला म्हणतात? पांढरे सोने कापसाला म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख हे होते. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचे शहर म्हणतात? महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला कुस्तीगीरांचे शहर म्हणतात. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? संगणकाचा मेंदू CPU ला म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. भारताच्या ध्वजात किती रंग आहेत? भारताच्या ध्वजात 3 रंग आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर होय. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होय. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर कोणाला म्हणतात? महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या शहराला म्हणतात. जगातील सर्वात उंच शिखर कोणते? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट होय. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय यांना म्हणतात. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान कोणास म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान मोरो त्र्यंबक पिंगळे यांना म्हणतात. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका यांनी घेतले होते. संथाळाचा उठाव कोणत्या वर्षी झाला? संथाळाचा उठाव 1855 साली झाला. शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांनी लिहिली. महात्मा गांधीजींचा पहिला सत्याग्रह भारतात कोठे झाला? महात्मा गांधीजींचा पहिला सत्याग्रह भारतात चंपारण्य 1917 साली झाला. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली.
गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली, रायगड या जिल्ह्यातील होय. दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील पैठण हे शहर ओळखले जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान होय. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पांजाल, जम्मू काश्मीर येथील. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणती? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा होय. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो. गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर, आताचा अहिल्यानगर होय. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर इतकी आहे. भात संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? भात संशोधन केंद्र महाराष्ट्रात कर्जत, रायगड येथे आहे. भारतात सर्वात जास्त तागाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वात जास्त तागाचे उत्पादन पश्चिम बंगाल या राज्यात होते. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणत्या शहराला म्हणतात? सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया बेंगळुरू या शहराला म्हणतात. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. लक्षद्वीप बेटे कोठे स्थित आहेत? लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात स्थित आहेत. महाराष्ट्रात रबराची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात केली जाते? महाराष्ट्रात रबराची लागवड प्रामुख्याने सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केली जाते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे अधिकार कोणास आहेत? मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे अधिकार सर्वोच्च व उच्च न्यायालयास आहेत. सर्वोच्च न्यायालयास कलम 32 अंतर्गत तर सर्वोच्च उच्च न्यायालयास कलम 226 अंतर्गत हे हक्क आहेत. ग्रामपंचायतीत कमीत कमी किती सदस्य असतात? ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 सदस्य असतात. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती हवे? राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असायला हवे. भारताचे कॅग यांची नियुक्ती कोण करतो? भारताचे कॅग यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 73वी घटनादुरुस्ती पंचायत राजशी संबंधित आहे. अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडता येतो? अविश्वास ठराव लोकसभा किंवा विधानसभेत मांडता येतो. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतात. विधान परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधान परिषदेचा कार्यकाळ हे स्थायी सभागृह आहे तर त्यांच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष इतका असतो. भारतीय संविधानाच्या सारनाम्यात समाजवादी हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडला? भारतीय संविधानाच्या सारनाम्यात समाजवादी हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीने जोडला. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? सरपंचाची निवड ग्रामस्थ प्रत्यक्ष मतदान पद्धतीने केली जाते. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. भारतीय राज्यघटनेने कलम 324 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 324 निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 साली झाली. महाधिवक्ता कोणाच्या मर्जीने पदावर राहू शकतो? महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जीने पदावर राहू शकतो. सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता? सूर्यमालेतील लाल ग्रह मंगळ होय. रक्ताचे मुख्य किती गट आहेत? रक्ताचे मुख्य 4 गट आहेत. ए, बी, AB आणि O.
पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी लावला. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण साधारण 5 ते 6 लिटर इतके असते. पाण्याचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवल्यास त्याचे आकारमानात काय होतो? पाण्याचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवल्यास त्याचे आकारमान कमी होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.